तरी खतरनाक वस्तू काय असेल? असं कसं आहे बघा व्हिडिओमध्ये तर आपण निघालो 80च्या स्पीडने नागेशवाडी. तर नागेशवाडीला आपल्याला पोहोचण्यासाठी रस्त्यातच भेटलं साधारण पाणी. तर गड्डी पाहून निघालो आपण फास्ट आणि गाडी थांबून रोहितला पाठवलं बेल आणण्यासाठी आणि रोहितनं तोडला बेल आणि आपण आलो आपल्या गाडीपाशी आलो की रोहित म्हणे माझ्या चिकोळ्यानं पाय भरले. तू घरी चाल म्हणलं तुला आंघोळच घालतो म्हटलं. आणि रोहित 2 बोटं दाखवून निघाला वरे. रोहितने केली पूजा आणि तुम्हाला तिथून निघालो आपण वेणी धरणाकडे. वेणी धर दूरनंच खूप खतरनाक दिसत होतं मित्रांनो आणि वेणी धरणापाशी गेलो आणि इथे गेल्यावर रोहित म्हणे याच्यात पाणी किती असं म्हणले. तू उतरून बघ म्हणलं आणि उतरून बघण्यासाठी रोहितनं मलाच खाली उतरवलं आणि हे इतकं खतरनाक दिसत होतं मित्रांनो. रोहित म्हणे जितकी जमीन आहे ती आपलीच म्हणलं काही विषयच नाही म्हणलं आणि इथले गेट पाहून आपण निघालो. हे खतरनाक गेट पाहण्यासाठी हे आज सवण्याच्या कॅनलचे गेट आणि रोहितच्या काही इडेचाळे सुरू होते यायला माहीत आणि तिथून आपण निघालो आपल्या गाडीकडे. गाडीवर पोचलं ते रोहित म्हणे मी एका टायरवर गाडी घेतो तू मागं बस म्हणलं आणि घराकडे आपल्याला